तर आज मस्तपैकी भाजी आणि बाजरीची भाकरी बनवली आहे. आणि हा पण एक गावाकडचाच व्हिडिओ आहे. म्हणजे आपल्याला मेथीची वगैरे, शेपू मेथी वगैरे अगदी वर्षभर भेटत असतो. पालक म्हणा किंवा आणि काही पालेभाज्या. पण ज्या काही अशा ठराविक पालेभाज्या असतात की त्या फक्त सीझनलाच भेटतात. आणि आत्ता कसं भुईमूग, पुन्हा उडीद, मूग, चवळी, मटकी अशा टाईपच्या कडधान्यांची पेरणी झालेली आहे. म्हणजे सोयाबीन वगैरे सगळं पेरलेलं असतं. तर बघू शकता हे असं शेतात सगळे पेरणी झालेली आहे आणि कोवळं अगदी सगळं उगवून आलेलं आहे. तर आत्ता या टाईमला गावाकडे ना असे फारसे विकत कोणी भाजी किंवा पालेभाजी असं काही आणत नाही. सगळं असं शेतातच असतं. तर असंच आज आपण ना चवळीच्या भाजीची रेसिपी बघणार आहोत. तर चवळी अशी एकदम कोवळी कोवळी उगवून आलेली आहे आणि त्याचे जे शेंडे असतात कोवळे, तर त्याची भाजी बनवली जाते म्हणजे चवळीच्या कोवळ्या पानांची. तर आज आपण त्याचीच रेसिपी बघणार आहोत. तर सहज रानात फेरफटका मारायला गेलो होतो आणि छान हे सगळं उगवलेलंही दिसलं आणि त्यामध्ये ही अशी चवळीची भाजी छान आलेली दिसली. तर आईला बोललं की आपण थोडीशी घेऊयात याची भाजी, म्हणजे त्याचंच काही बनवता येईल. तर अशीच कोवळी कोवळी चवळीची भाजी आहे ती खुडून आणली होती आणि बघू शकता मी तुम्हाला दाखवते अगदी जवळून. तर छान अशी कोवळी शेंड्याची जी भाजी होती तर ती आणलेली आहे तोडून आणि त्याला अशी 3 पानं जोडलेली असतात एकसाथ. तर तेच आपण आता त्याची रेसिपी बघूयात. तर गेल्या वर्षी मी ही भाजीची रेसिपी टाकलेली आहे कारण ही फार मला आवडते भाजी आणि प्रत्येक सीझनला मी एकदा दोनदा तरी करते. तर असे कोवळे कोवळे शेंडे आपल्याला एकत्रित असे जुळवून घ्यायचेत आणि चिरून घ्यायचेत. त्याआधी आपण ही छान अशी धुवून घेऊयात. तशी तर शेतात मस्त पाऊस चालू होता त्यामुळे काय त्याच्यावर कीड वगैरे तर नाही आहे, फक्त माती काही लागली असेल तर म्हणून धुवायची. तर आधी धुतली आहे आणि नंतर अशी बारीक चिरून घेतलेली आहे. तर आता ह्याची आपण डायरेक्ट भाजी बनवणार आहोत. काही जण याची आधी शिजवून घेतात मीठ घालून आणि नंतरही फोडणी देतात, पण मी डायरेक्ट बनवते. खूप छान होते अशी भाजी. तर एकदा नक्की अशा प्रकारे तुम्ही भाजी बनवून बघा, आवडेल तुम्हाला. तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी तर गॅसवर एक कढई गरम करत ठेवली. त्यामध्ये 2 चमचे तेल घातले आणि 1 चमचा जिरं घातलं. जिरं छान तडतडलं की घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा. आणि कांदा असा अगदी लालसर होईपर्यंत आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे. तर याच्यात काय आपल्याला जास्त मसाले वगैरे किंवा काही टाकायचं नाही आहे. फक्त हिरवी मिरची आणि कांदा, लसूण असंच घालायचं आहे. तर ही आहे लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट. तर 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि एक 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या मिक्सरला अशा जाडसर कुटलेल्या आहेत. तुम्ही खलबत्त्यात वगैरे कुटून घेऊ शकता किंवा चिरून घेतल्या तरी चालतील. पण असं वाटून घेतलं ना लसूण आणि मिरची की त्याची टेस्ट पूर्ण भाजीला लागली जाते आणि खूप छान टेस्टी होतं. तर आता आपण ती मिरची आणि लसणाचा ठेचाही परतवून घेतला आहे. त्यानंतर घालायची आहे भाजी. तर तो छान परतवून झाल्यानंतर घातली आहे कढईमध्ये भाजी आणि त्यानंतर ही एक पाव वाटी मूग डाळ आहे तर ती 1 तासभर आधी भिजत घातली होती. डायरेक्ट टाकली तरी शिजली जाते, पण मला वेळ होता भाजी चिरेपर्यंत वगैरे सगळं, तर तोपर्यंत मी भिजत घातली होती आणि आता ती आपण भाजीमध्ये घातली. त्यानंतर घातले अगदी चवीनुसार मीठ. तर मीठ घालताना अगदी थोडंसं, कारण भाजी कशी शिजून थोडी कमी होते तर त्या प्रमाणातच आपल्याला मीठ घालायचं आहे. आणि आता चांगली ही भाजी आपल्याला परतवून घ्यायची आहे. तर एकदा चांगली परतवून चांगली मिक्स करून अशी पसरवून घ्यायची आहे आणि नंतर त्यावर ठेवायचं आहे झाकण. आणि झाकण ठेवून अगदी बारीक गॅस करून एक 3 ते 4 मिनटं आपल्याला वाफ आणायची आणि त्याच्यामधूनही चेक करायचं, कारण ती खाली लागण्याची शक्यता आहे. तर झाकण ठेवल्यावर तसं तर पाणी सुटतं भाजीला, त्यामुळं पण तरीही चेक करायचं आणि वाफ काढत काढतच आपल्याला शिजवायची, कारण भाजी तर शिजली जाते लगेच, पण आपण मूग डाळ घातली आहे तर ती शिजेपर्यंत म्हणून परतवायची आहे. तर 1-2 वाफा देऊन झाले की आपण त्याच्यावरचं झाकण काढून ठेवणार आहोत आणि अशीच भाजी शिजवून घेणार आहोत. तर आता अजून थोडंसं त्यामध्ये पाण्याचा अंश आहे. तर ही अशी मोकळी फडफडीत होईपर्यंत आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे. आणि आता बघू शकता तुम्ही अगदी छान अशी भाजी शिजली गेली आहे. त्यातली डाळ पण अगदी मऊ झालेली आहे, सॉफ्ट एकदम, आणि ही भाजी रेडी झाली आहे. तर त्याच्यासोबत मी ही बाजरीची अगदी गरमागरम अशी भाकरी बनवलेली आहे. एकदम कडक अशी भाकरी भाजलेली होती आणि त्यासोबत ही भाजी असेल ना तर मला दुसरी कोणती भाजी भात नसेल तरीही चालतं. आणि रात्रीचाच असा हा मेनू केलेला, दुसरं काही बनवलं नव्हतं. फक्त ही चवळीची भाजी आणि त्यासोबत गरमागरम बाजरीची भाकरी. तर असा साधा सिंपल मेनू आहे. अशा सीझनच्या काही भाज्या जर भेटल्या तर नक्की करा, खा, तुम्हाला आवडेल. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा
आणि यापुढे असंच आपण भेटूयात आता अशा नवीन एका व्हिडिओसह. तर तोपर्यंत बाय. थँक्यू.